मंडळी, आज आपण ज्वारीच्या पिठापासून बनवलेले हे डोसे बघा. जाळीदार, मऊ लुसलुशीत आणि पचायलाही हलके आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे डोसे आपण फक्त 10 ते 15 मिनिटात बनवून घेतलेत. यासाठी आपल्याला काहीच भिजत घालायची गरज नाहीये की तासनतास पीठ फर्मंट करायची सुद्धा आवश्यकता नाहीये. अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही ढिगभर डोसे अगदी सहज बनवू शकता. ह्या डोशांसोबत खाण्यासाठी आपण नारळाची चटपटीत चटणी सुद्धा बनवून घेणार आहोत. सर्वात आधी आपण डोशांसोबत खाण्यासाठी झटपट होणारी चटपटीत नारळाची चटणी बनवणार आहोत. 1 वाटी ओलं खोबरं मिक्सर जारमध्ये घेतलं. त्याचसोबत मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून देठासहित कोथिंबीर घेतली आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचा जिरं घ्यायचा आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या घेते. 1 इंच आलं कापून घेतलंय, ते ॲड केलं. थोडीशी कढीपत्त्याची पाने सुद्धा घेतली आहे. कढीपत्त्याची पाने चटणीमध्येच वाटून घेतल्यामुळे आपल्याला ह्या चटणीला फोडणी घालण्याची आवश्यकता नाहीये. खूप छान टेस्ट येते ह्यामुळे. 1 चमचा साखर घ्यायची आहे. साखरेमुळे चटणीला जो हिरवागार रंग असतो तो बराच काळ टिकून राहतो. 1 लिंबाचा रस घेऊयात. ह्यामुळे चटणी छान चटपटीत लागेल. आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घेऊन चटणी बारीक वाटून घ्यायची. तर ही बघा, मी चटणी वाटून घेतली आहे. छान हिरवीगार चटपटीत चटणी तयार झाली आहे. ह्या चटणीला फोडणी द्यायची सुद्धा अजिबात आवश्यकता नाहीये. अशीची चटणी खूप छान लागते. ही आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता आपल्याला ज्वारीचा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी मिक्सर जारमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. इथे तुम्ही घरी भाकरीसाठी दळलेलं पीठ असेल ते घेऊ शकता किंवा रेडीमेड मार्केटमधल्या पिठाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत. आपले नेहमीचे कांदे पोहे बनवण्याचे पोहे असतात तेच पोहे आहेत. तुमच्याकडे पातळ पोहे असतील तर ते सुद्धा ह्या पोह्यांऐवजी घेऊ शकता. अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. रवा सुद्धा जाड बारीक जो अवेलेबल असेल तो घेऊ शकता. आता हे मिक्सरला बारीक दळून घेऊयात. पोह्यांची सुद्धा बारीक पावडर झाली पाहिजे असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. तर हे बघा, तीनही साहित्य आपण दळून घेतलंय. छान बारीक पावडर तयार झाली आहे. कुठेही पोह्याचा जाडसर तुकडा राहिला नाहीये. आता ह्यामध्ये आपल्याला सेम वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाहीये. फ्रेश दहीचाच वापर करायचा आहे. त्याचसोबत आपल्याला ह्यामध्ये 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. इथे फक्त एक लक्षात ठेवा, सगळं साहित्य आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला फिरवण्याआधी चमच्याने एकदा चांगलं ढवळून घ्यायचं. नाहीतर काय होतं की पीठ खालती तसंच राहतं आणि पाणी वरती राहिल्यामुळे मिक्सर चालू केल्यावरती पाणी भांड्याच्या बाहेर येण्याची शक्यता असते. म्हणून चमच्याने आधी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यावरती ह्यावर झाकण ठेवून हे मिक्सरला फिरवून घेऊयात. तर हे बघा, आपण हे डोशाचं बॅटर बनवून घेतलंय. चांगलं मिक्स झालंय. आपल्याला हे हाताने फेटण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. हे बॅटर आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. बॅटर ओतताना लक्षात येईल, बॅटर खूप जास्त घट्ट सुद्धा नाहीये आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाहीये. अगदी परफेक्ट बॅटरची कन्सिस्टन्सी आहे. आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात. मीठ मिक्स केल्यावर आपल्याला हे बॅटर 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे. ह्यामुळे रवा छान भिजला जाईल आणि डोसे सुद्धा छान मऊसूद होतील. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर हे 10 मिनिटं भिजत न ठेवता लगेच डोसे बनवून घेऊ शकता. तर 10 मिनिटे आपण हे बॅटर सेट करून घेतलंय. रवा भिजल्यामुळे हलकंसं हे बॅटर घट्ट होतं. आता आपण याचे झटपट डोसे बनवून घेतोय. त्यामुळे अगदी पाव चमचा एवढा खायचा सोडा ह्यामध्ये ॲड करायचा आहे. ह्याऐवजी इनो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सोडा बॅटरमध्ये चांगला एकजीव करून घेऊयात. आता आपले डोसे बनवण्यासाठी परफेक्ट बॅटर तयार झालंय. आपण डोसे बनवून घेऊयात. गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन ठेवलाय. पॅन चांगला गरम झाल्यावरती ह्यावर अर्धा चमचा तेल घ्यायचं आणि टिश्यूने किंवा ब्रशने संपूर्ण पॅनवरती व्यवस्थित पसरवायचं. टिश्यूमुळे पॅनवरचं जास्तीचं तेल टिश्यूमध्ये सोक होतं. त्यामुळे मी डोसे बनवण्याआधी टिश्यूने तेल पसरवून घेते. आता यावरती बॅटर पसरवूयात. तुम्हाला पाहिजे तसे जाड किंवा पातळ डोसे पसरवून घेऊ शकता.
डोसा पसरवून झाल्यानंतर ह्याला छान जाळी पडते. डोसा थोडासा वरून कोरडा झाला की पाव चमचा एवढं तेल ह्यावर सोडायचं, म्हणजे खाताना हा डोसा सुका सुका किंवा कोरडा लागणार नाही. दुसऱ्या बाजूला सुद्धा अर्धा मिनिट भाजून घ्यायचा. हा बघा, खूप छान डोसा तयार झालाय. अजून एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते. तुम्ही ह्या पद्धतीने नाचणीच्या पिठाचे किंवा गव्हाच्या पिठाचे सुद्धा डोसे बनवून घेऊ शकता आणि हे बनवायला खूपच सोपे आणि पटापट होतात. त्यामुळे तुम्ही सकाळच्या घाईच्या वेळी सुद्धा तुम्ही हे नाश्त्यासाठी अगदी सहज बनवू शकता. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर मी इथे सगळे डोसे बनवून घेतलेत. अगदी कमी वेळात आपण एवढे डोसे बनवून घेतलेत. डोसे बघा अगदी छान जाळीदार मऊ लुसलुशीत झालेत आणि हे डोसे ह्या नारळाच्या चटणीसोबत खूप छान अप्रतिम लागतात. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.